महाराष्ट्रामध्ये तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील. अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे. त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो. माझी कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही. मी एक विचाराचा कार्यकर्ता आहे. माझ्या स्वतःच्या आयडिओलॉजीवरती माझा विश्वास आहे. नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो. मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं. त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता कम ड्रायव्हरनी हॉटेलमध्ये नेलं. ते एमराल्ड पार्क नावाचं हॉटेल होतं. मी तिथून फक्त बाहेर पडलो. उलट तिथे काम करणारा जो कार्यकर्ता आहे तिथे म्हणजे हेमंत टकलेंकडे, तो माझ्या रोहा तालुक्यातल्या चणेरा टेमगार गावचा उपसरपंच आहे. त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या सगळ्या गावाची मतं ही तुम्हाला पडली, तुम्हाला मतदान करून असं सुनील राणेंनी पवार साहेबांचा निरोप मला सांगितला. पण मी त्यांना उत्तर दिलं की आत्ताच 3 किलोमीटर लाईनची स्ट्रीट लाईट आदितीताईंनी तटकरे साहेबांनी दिले. आमच्या अख्ख्या गावाचं आणि भागाचं सारं मतदान सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीच्या अफवा कशा पसरवल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुखांचं वक्तव्य. तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं. माझी भेट झाली नाही. आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली. बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात. संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.